बातमी आहे महादेवी हत्तीणी संदर्भात। महादेवी हत्तीणीचं वनतारामध्ये ज्यावेळेस गेलेली आहे तेव्हापासूनच वाद निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात आता रीट याचिका न्यायालयात दाखल केलेली आहे। महादेवी हत्तीणीसाठी रीट याचिका दाखल केलेली आहे आणि आता न्यायालय या संदर्भात काय निर्णय देतोय ते बघावं लागेल। महादेवी हत्तीणी संदर्भात वाद निर्माण झालेला आहे। कोल्हापूरकरांनी जोरदार विरोध केलेला आहे, तर वनतारा सकारात्मक आहे आणि या संदर्भात CR जया यांनी रीट याचिका दाखल केलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अक्षय, नक्की जगदीश, आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंधेरी मठातला जो महादेवी हत्ती आहे त्याचं जे ते वनतारामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। मात्र ज्यावेळी महादेवीचं स्थलांतर करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातून पुढे आलेला होता। मोठ्या प्रमाणात जनभावना ज्या आहेत त्या देखील पुढे आलेल्या होत्या आणि काल देखील ज्या प्रकारे वनताराचे CEO आणि मठाधिपती जे यांची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये देखील वनतारा या महादेवी हत्तीणीला परत करण्यासाठी सकारात्मक असल्याचं देखील सांगितलं गेलं होतं आणि फडणवीसांनी देखील या संदर्भात एक सूचक वक्तव्य केलं होतं की आम्ही देखील महादेवी हत्तीणीला परत आणण्याचे जे आहे ते कायदेशीर प्रयत्न करू। आणि अशातच आता CR जया यांनी सर्वोच्च न्यायालयात एक रीट याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण प्रकरणाबद्दल सुनावणी होणार आहे आणि तर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाबद्दल काय सुनावणी देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।